Risi braba makobo masukrobo masokobo रियजो जबो मोशी सिबोंदो सोबो। हे परमपिता परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे मी तुझ्या जवळ येते। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू सर्वसमर्थ राजा आहेस, तू महान परमेश्वर, तू जिवंत आहेस, तू या पृथ्वीवर राज्य करणारा प्रभू आहेस। या नात्याने मी तुझ्या समोर लीन व नम्र होते। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात अनेक लोकांचं तारण या दिवसांमध्ये करण्यात येवो, अनेक लोकांच्या जीवांचं आत्म्याचं तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या दिवसांमध्ये प्रस्थापित करण्यात येवो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, मी तुझी उपकार स्तुती करते। लोकांना तारून बंधनमुक्त करण्याचा जो आशीर्वाद आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ज्यांना ज्यांना तू निवडला आहेस तुझ्या नावाच्या गौरवार्थ, त्या प्रत्येकाला या दिवसांमध्ये तुझ्या तारणाचा अनुभव घडावा। तारण व सार्वकालिक जीवन हे त्या प्रत्येकाला प्राप्त व्हावं म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश प्रत्येकाच्या अंतःकरणांवर प्रकाशित करण्यात येवो, जेणेकरून त्यांचे अंतःचक्षु प्रकाशमान होतील। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, जो जिवंत परमेश्वर आहे त्याला ओळखण्याची कृपा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर, त्याचबरोबर ज्यांचं ज्यांचं तारण तू सिद्ध केलं आहेस त्या प्रत्येकावरती अद्भुत कृपा व्हावी, जेणेकरून प्रभू परमेश्वरा आम्ही देहामध्ये तर आशीर्वादित होऊच, आमच्या विचारसरणींमध्येही तू आम्हाला आशीर्वादाचं कारण कर। रिबो शिबो लो रोब्रोबो मोकोबो मसू रिबो जुब्रोबो मोकोबो रोबो रोकोबो ओ बांजा जाबा मामो रुबा माखाबो मोसू बाला राबाजू सिबोलो रोब्रो शेया राबाजा रुकोबो मसोखो रोबो सोखोबो कोबो। प्रभू परमेश्वरा धन्यवाद, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या जगाच्या चारी कोपऱ्यांमधून तारण प्राप्त होत असलेल्या लोकांची भर तू मंडळांमध्ये घालत आहेस म्हणून मी तुझी उपकार स्तुती करते। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आमचं तारण तू केलंस, आम्हाला सार्वकालिक मार्गावर तू चालवलंस, त्याबद्दल तुझे धन्यवाद। आतापर्यंत प्रभू परमेश्वरा आम्हाला राखलंस, आम्हाला आमच्या नाकपुड्यामध्ये श्वास देऊन आतापर्यंत तू जिवंत ठेवलंस म्हणून आम्ही प्रत्येक जण प्रभू परमेश्वरा जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाने तुझं गौरव करावं। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आम्ही ग्रेटफुल असे लोक असावे, प्रभू आभार प्रदर्शन करणारे लोक असावे, या जीवनाला आम्ही हलक्यामध्ये घेऊ नये म्हणून आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांचा ताबा तू घे। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, जगभरामध्ये जिथं कुठं तुझं नाव घेतलं जातं त्या प्रत्येक ठिकाणी असलेल्या प्रत्येक आम्हा विश्वासणाऱ्यांना ते ग्रेटफुल अंतःकरण तू दे, जेणेकरून तुझ्यासाठी आम्ही ग्रेटफुल असणार। जे जे विश्वासणारे व ज्या ज्या लोकांनी आमच्या जीवनामध्ये चांगली पेरणी केली आहे त्यांच्यासाठीही आम्ही ग्रेटफुल असणार। हा आशीर्वाद आमच्या जीवनांवर मोकळा करण्यात येवो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, जगभरामध्ये जिथं कुठं तुझं नाव घेतलं जातं आम्हा प्रत्येकाला वर्ड बेस्ड मेंटॅलिटी प्राप्त व्हावी। जगामध्ये काय चाललंय, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काय चाललंय त्याप्रमाणे नाही तर प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे ज्या आहेत गोष्टी त्या करण्यासाठी आम्ही पुढे सरसवावं म्हणून तू आम्हा साह्य आणि मदत कर। जगाची मेंटॅलिटी नाही तर तुझं वर्ड बेस्ड मेंटॅलिटीने तू आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला परिपूर्ण कर, इतपर परिपूर्ण कर की प्रभू परमेश्वरा जे तुझ्या वचनाच्या विरोधात आहे त्याच्यासाठी उभं राहण्याची हिम्मत व कुवत ती आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना प्राप्त होईल। रिबो जो प्रोबो मोखोबो रोबो जोखोबो रिखोबो सोखोबो रोखोबो खोबो खोबो। प्रभू परमेश्वरा जो विचार, जे इनोव्हेशन किंवा ज्या गोष्टी जे तुझ्या वचनाला दुय्यम स्थान देणारे आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तुझ्या जे वचनाचं सत्य आहे त्याला चॅलेंज करणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर मात करण्यासाठी व त्याला नाही म्हणण्याची कृपा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना प्राप्त व्हावी म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते। प्रभू परमेश्वरा कुठलाच तर्क वितर्क हा तुझ्या वचनाच्या आड येऊ शकत नाही।
तुझं वचन हे सत्य आहे. तू युगाच्या प्रारंभापासून व युगाच्या शेवटानंतरही असणारा जो परमेश्वर आहेस, तुझ्या वचनाला आम्ही दुय्यम स्थान देऊ नये म्हणून आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तू कृपा दे. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनाला आम्ही प्रथम स्थान देणार आणि त्याद्वारे प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनाला सुज्ञतेने तू भरणार. त्याबद्दल तुझे धन्यवाद. प्रभू परमेश्वरा, तुझं भय आम्हा प्रत्येकाच्या जीवनावर तू प्रस्थापित कर, जेणेकरून तुझा आत्मा, तुझ्या ज्ञानाचा व बुद्धीचा आत्मा, तुझ्या बोधाचा व पराक्रमाचा आत्मा, तुझ्या विद्येचा व सर्वसमर्थ परमेश्वराच्या भयाचा आत्मा आम्हावर प्रस्थापित करण्यात येईल. म्हणजेच प्रत्येक भाषणरूपी वाऱ्याने आम्ही हेलकावणारे व फिरणारे असे असणार नाही. प्रत्येक जी गोष्ट, प्रत्येक जो मेसेज जो भीती उत्पन्न करणारा आहे त्याला आम्ही बळी पडणार नाही. प्रभू परमेश्वरा, सैतानाच्या भूलथापांना आम्ही बळी पडू नये म्हणून तू आम्हास कृपा दे. प्रभू, तो धूर्त व लबाड आहे. प्रभू, ज्यावेळेस आम्ही कुठल्या गोष्टीबद्दल ऐकतो त्यावेळेस आम्ही तुझ्या वचनानुसार रिॲक्ट व्हावं. तुझ्या वचनामध्ये असलेला जो खंबीरपणा आहे, तुझ्या वचनामध्ये असलेला जो कॉन्फिडन्स आहे, तो कुठल्याच गोष्टीद्वारे आमचा ढळणार नाही. यासाठी आम्हाला तू वचनामध्ये मुळावलेलं व पाया घातलेलं कर. ओ सियाला राबा खाबो मसू रिबो दोसो खोबो मोसो बोलो रोबो रिबो जुख्रोबो मो खोबो खोबो खोबोलू. प्रभू परमेश्वरा, ख्रिस्ताची जी मंडळी आहे ती अढळ मंडळी असावी म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते. आपल्या मस्तकाला धरून राहणारी मंडळी आम्हा प्रत्येकाला तू बनवत आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद. रूबो सुबोलो रोब्रो खोबो मोखो बोलू री बाबा खाबो मोसो खोबो मोखो बोखो. प्रभू परमेश्वरा, मंडळीमधून प्रत्येक प्रकारचे जे जगातून आलेला भ्रष्टपणा आहे त्याचा तू समूळ नायनाट करत आहेस. ज्याचा सन्मान करायचा त्याचा आम्ही सन्मान करू, ज्याला आदर द्यायचा त्याला आदरच देऊ, ज्याचा सन्मान करायचा त्याचा अपमान करण्याची भ्रष्टता आमच्यामधून पूर्णपणे नाहीशी करण्यात यावी म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते. प्रभू परमेश्वरा, तुझं वचन हे सार्वकालिक सत्य आहे. जे तू वचनामध्ये बोललायस त्या गोष्टींवर मनन करण्याचे व तुझं जे नियमशास्त्र आहे, पवित्र शास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टी तू आम्हाला कर असे सांगितलं आहेस त्या करण्याची कृपा, दैवी कृपा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर मोकळी करण्यात येवो. प्रभू परमेश्वर, आमचं जे कॅरेक्टर, आमचं चारित्र्य जे आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुला संतोषविणाऱ्या नाहीयेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या प्रत्येक स्वभावांचा, त्या प्रत्येक वृत्तींचा समूळ नायनाट आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांमधून करण्यात येवो. प्रभू, ज्या गोष्टी आमच्या आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक व भौतिक वृद्धीच्या आड येत आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांमधून त्या वृत्तींचा समूळ नायनाट करण्यात येवो. रिबो जोब्रोबो बोखोबो रोबो रोखोबो रिबो सुखरोबो दोलो रोब्रोबो खोबोबो. प्रभू, मी तुझ्या जवळ मागते की आमचा जो सत्सद विवेक आहे तो भ्रष्ट होऊ नये. रूबो दोबो मोसुरी बाबा बो रिबो दो सोब्रोबो मोखोबो रोबो दू. प्रभू, भ्रष्ट विवेक बुद्धी नव्हे तर डागाळलेली विवेक बुद्धी नव्हे तर जो आमचा सत्सक विवेक, जो ख्रिस्ताने पवित्रतेने दिलेला आहे, जो वचनावर आधारित सत्सक विवेक आहे, तो आमचा प्रभू परमेश्वरा जिवंत राहावा. प्रभू, एखाद्याच्या गोष्टीमध्ये, एखाद्याच्या पाप कर्मामध्ये आम्ही वाटाडे होऊ नये म्हणून तू आम्हा साह्य आणि मदत कर. रिबो शिबोलो रोब्रोबो खोबो खोबो रोबो सिखाबा मसाखा रोबो दो खोबो मसुखो रोबो दो बोखो. प्रभू परमेश्वरा, जर एखादा कुणाची, आपल्या भावाची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची असो किंवा पाळकगणांची असो, जो निंदा करत आहे त्याच्या बैठकीत जाऊन आम्ही बसू नये म्हणून तू आम्हा साह्य आणि मदत कर. प्रभू परमेश्वरा, धन्यवाद. प्रत्येक प्रकारचे हलके कान जे आम्हाला पापात पाडणारे आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमच्यामधून हलक्या कानांचा समूळ नायनाट केला जाऊ. ख्रिस्ताच्या मंडळींमधून प्रत्येक हलके कान व हलकी विचारसरणी याचा समूळ नायनाट करण्यात येवो. प्रभू परमेश्वरा, तो सत्सक विवेक आमचा तू जिवंत ठेव, जेणेकरून काय योग्य आहे, काय अयोग्य आहे,
त्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देऊ। रिबो जो ब्रोबो मोखोबो लोबो जो बोबो राबा खोबो मसूब राबा मखा सीबोलो रोबो सीब्रो दोबोखो रिबो शिखोबो रोबो जो खोबो मोखोबो। प्रभू परमेश्वरा, वचनावर आधारित असलेली विचारसरणी देऊन तू आम्हास आशीर्वादित करत आहेस व या जीवनामध्ये आम्ही जगत असताना पीपल ऑफ इम्पॅक्ट म्हणून तू आम्हाला या पिढीमध्ये प्रस्थापित करत आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद। प्रभू परमेश्वरा धन्यवाद। राजे येतील जातील पण तुझं वचन आहे ते अढळ आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या अढळ वचनावर, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आम्ही प्रस्थापित व्हावं म्हणून तू आम्हा सहाय्य आणि मदत कर। प्रभू परमेश्वरा, खऱ्या अंतकरणाने तुझ्या राज्याच्या वाढीसाठी काम करणारे लोक तू आम्हास कर। प्रभू परमेश्वरा, ही जी हलक्या दर्जाची विचारसरणी आहे की स्वतः जर काही करत असला तर दुसऱ्याची निंदा करायची, किंवा त्यांनी जर बोलूनही न दाखवलं पण मनात त्यांनी विचार केला तर तो आपल्या प्रतिफळाला मुकणार आहे, याचं प्रभू परमेश्वरा समज आम्हास तू दे। प्रभू धन्यवाद। प्रभू परमेश्वरा, आम्ही जर एखादी गोष्टी करत आहोत तर आम्ही दुसऱ्याला तुच्छ लेखू नये म्हणून आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर तुझं भय तू प्रस्थापित कर, जेणेकरून सर्व प्रकारच्या दुराचाराचा आमच्यामधून समूळ नायनाट करण्यात येवो। रिबो शिबो रोबो मोखोबो मसू रिबो बो मोखोबो रोबो 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 जू रिबा शिखाबामा सोयाबामा जा जीबामा राबखो बोमसोखोबो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, प्रत्येक भ्रष्ट बुद्धी जी इतरांची मने एकमेकांविरुद्ध कटू करत आहे, जे प्रभू परमेश्वरा वैमानस्य निर्माण करणारी कपटी विचारसरणी व जी जीव व जे अंतकरण आहे, परमेश्वरा तुझं शासन प्रखरतेने त्या प्रत्येक जीवांवर येवो, जेणेकरून प्रभू परमेश्वरा त्यांचं ताडण तू असं कर की त्यांनी केलेल्या अधर्माची त्यांना लाज वाटो। प्रभू परमेश्वरा, त्यांची जी मने उन्मत्त झाली आहेत, मगरूर जी मंडळांमध्ये जी मगरूर वृत्ती आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ज्यांच्यामध्ये ती मगरुरी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तू त्या मगरूर वृत्तीला नीच करण्यासाठी समर्थ आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद। प्रभू परमेश्वरा, तू त्या वृत्तीच्या व्यक्तीवर असं तुझं शासन आण की तो खऱ्या पश्चातापाकडे वळला जाऊ, जेणेकरून सार्वकालिक नायनाट, सार्वकालिक नाश हा त्याचा वाटा होणार नाही। प्रभू परमेश्वरा, आम्हा प्रत्येकावर तुझं भय असं प्रस्थापित कर की तुझ्या राज्यामध्ये फक्त तुझीच इच्छा व योजना पूर्णतेत जातं, याचं विस्मरण आम्हाला कधीही होऊ नये। रुबो जो ब्रोबो मसोखो रोबो जो बोबो रिबाबो खोबो मसोखो रोबो सोखोबो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, मंडळीमध्ये जे लीडर्स आहेत त्या प्रत्येकावर तुझा वरदहस्त तू प्रस्थापित कर, ज्याला ज्याला तू अपॉइंटेड केला आहेस व जो विश्वासणारा लीडर तुझ्या मर्जीप्रमाणे कार्य करत आहे, त्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये व बंधनमुक्त करणाऱ्या रक्तामध्ये तुझ्यापासून असलेला आशीर्वाद व दैवी संरक्षण त्याच्या सर्वस्वाला प्राप्त होवो, दैवी शांती हा त्याचा वाटा होवो। रुबो सुखोबो मसोखोबो मजू, तो प्रत्येक जीव अपयश कधी पाहणार नाही। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात निर्णय घेण्यासाठी लागणारी जी कुवत आहे, जे दैवी ज्ञान आहे, त्याचा पुरवठा त्याला अखंड राहील, त्याबद्दल तुझी मी उपकार स्तुती करते। रिबो खोबो मोखोबो सोखोबो रोखोबो, त्या प्रत्येक लीडरवर तुझा वरदहस्त राहो, प्रत्येकाच्या अंतकरणाला तू राख माझ्या प्रभू। रिबो शिखो रोबो बो मोखोबो मसुखो। प्रभू परमेश्वरा, जितके वर्शिप लीडर्स आहेत त्या प्रत्येकाच्या सर्वस्वाला मी तुझ्या रक्तामध्ये आच्छादित करते। प्रभू परमेश्वरा, कुणीही आपल्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे उन्मत्त होऊन सैतानाप्रमाणे पाशात पडू नये म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, मी तुझ्या जवळ विनंती करते की जो तुझ्यापासून असलेला व्यक्ती, ज्याला इच्छा आहे की त्याने तुझी स्तुती आराधना करावी, तोच त्या स्तुती आराधना करण्यासाठी उभा राहील। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जो कोणी हेव्याने किंवा दुसऱ्या चुकीच्या हेतूने त्या ठिकाणी उभा राहून
तुझ्या नावाचं गौरव करण्याचा प्रयत्न करील किंवा तुझ्या नावाच्या गौरवाच्या आतमध्ये स्वतःचा गौरव जो पाहतोय, जो स्वतःला उंच करू पाहतोय सैतानाप्रमाणे, परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या दिवसांमध्ये अशा प्रत्येक उन्मत्त झालेल्या वृत्तींवर प्रभू येशू ख्रिस्ताचं शासन प्रखरतेने येवो। जो आपल्या सेवकाचा, देवाने जो सेवक त्याला दिला आहे वचनाची सेवा करण्यासाठी, त्याचा व आपले जे बांधव आहेत, जे मंडळी आहे, त्यांचा अपमान करून स्वतःला उंच स्थानी प्रस्थापित करू पाहतोय सैतानाप्रमाणे, परमेश्वरा त्या प्रत्येक जीवावर, त्या प्रत्येक जीवाला तू स्वतः नमवावं म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते। रिबो शिखो बोम सोखो रोबो जोखोबो। प्रभू परमेश्वरा, सेवा म्हणजे फक्त माईक हातामध्ये घेतलं किंवा मी स्टेजवर असलो म्हणजे मी सेवा करतो, ही चुकीची भ्रष्ट बुद्धी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तुझ्या मंडळांमधून तू काढून टाक। प्रभू परमेश्वरा, माईक हातात न घेता ही सेवा करू शकतो। पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने कशा प्रकारे आमचं जे कॉलिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही वाढावं, ती दैवी कृपा आमच्या जीवनांवर तू मोकळी कर, यासाठी मी तुझ्या जवळ विनंती करते। रिबो जोखरोबो मो शिखरोबो बो मोखो रिबो बोबो खोबो रोबो जोखोबो लोरू। हे परमपिता परमेश्वरा, धन्यवाद। जे बाळक तू आम्हाला दिले आहेस त्या प्रत्येकाच्या जीवनासाठी मी तुझी उपकार स्तुती करते। प्रभू परमेश्वरा, मंडळी या नात्याने आम्हाला दिलेल्या पालकांसाठी, आमचे जे मेंटर्स आहेत, ज्यांनी आम्हाला वचनामध्ये वाढवलं, त्यांचा अपमान आमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते। असं अधर्म करून आम्ही स्वतःला पाशामध्ये घालू नये म्हणून तू आमचा बचाव कर माझ्या पित्या। आमचे अंतःचक्षु तू प्रकाशित कर, जेणेकरून अशा प्रकारच्या अधर्माचा समूळ नायनाट आमच्या जीवनांमधून करण्यात येईल। प्रभू परमेश्वरा, धन्यवाद। पाळक जे तू आम्हाला दिले आहेस, जगभरामध्ये जितके पाळक आहेत त्यांच्यावर तुझी कृपा दृष्टी व अनुग्रह तू ठेवलास म्हणून तुझे धन्यवाद। प्रभू परमेश्वरा, त्या प्रत्येक पालकांचं रक्षण तू करत आहेस, त्यांच्या सर्वस्वाचं रक्षण करणारा तो तू परमेश्वर, त्याबद्दल मी तुझी उपकार स्तुती करते। प्रभू परमेश्वरा, पालकाच्या एखाद्या गोष्टीवर त्याला दोषारोप न करणारे, पण प्रभू परमेश्वरा प्रार्थनेमध्ये त्यांना उचलून धरणारे लोक तू आम्हास करावं म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते। प्रभू परमेश्वरा, प्रत्येक पाळक हा तू नियुक्त केलेला आहे, तू त्याचा न्याय करण्यास समर्थ आहे। त्याचा न्याय करण्याचा अधर्म, त्याचा न्याय करण्याचं जे काम आम्ही हातामध्ये घेऊन स्वतःवर श्राप ओढवू नये म्हणून तू आम्हास साह्य आणि मदत कर। तुझी विचारसरणी तू आम्हास दे, जेणेकरून प्रत्येक प्रकारच्या अधर्मापासून आम्ही अलिप्त राहू व या भूतलावर आशीर्वादित भयविरहित जीवन जगू। प्रभू धन्यवाद। तुझ्या मंडळांमध्ये व जगामध्ये, या पृथ्वीच्या भूतलावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तुझं नाव पवित्र मानलं जावो, तुझं राज्य येवो, तुझी सुव्यवस्था आम्ही ज्या ज्या मंडळांमध्ये आहोत त्या प्रत्येक मंडळांमध्ये व ज्या ज्या देशांमध्ये तू आम्हाला ठेवला आहेस, जगाच्या पाठीवर जितके देश आहेत त्या प्रत्येक देशांवर तुझी सुव्यवस्था, तुझं भय प्रस्थापित होवो, जेणेकरून प्रत्येक प्रकारच्या अधर्माला आळा बसेल। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू सर्व समर्थ आहेस तुझं गौरव करून घेण्यासाठी या भूतलावर, त्याबद्दल तुझे धन्यवाद। प्रभू परमेश्वरा, आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तुझ्यापासून असलेली विचारसरणी तू दे, जेणेकरून आमच्या जीवनाला तू चिन्ह व चमत्कार करण्याची जी जागा आहे, साप व विंचू यांना तुडवत जाणारे लोक असे तू आम्हास बनवावं म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते। प्रभू परमेश्वरा, प्रत्येक विश्वासणाऱ्यांना यावेळेस मी तुझ्या दयेच्या आसनासमोरून चाविते। प्रभू परमेश्वरा, तू आम्हास साह्य आणि मदत कर। जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, निंदकांच्या बैठकीत बसत नाही, पाप्यांच्या मार्गात उभा राहत नाही, तो धन्य। प्रभू परमेश्वरा, हीच तुझ्या मंडळींची साक्ष असावी, आम्हा प्रत्येकाची साक्ष असावी। म्हणजे प्रभू परमेश्वरा, त्या झाडाप्रमाणे तू आम्हाला करशील की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे, ज्याची पाने कधीही कोमेजत नाहीत व ते आपल्या हंगामामध्ये फळ देणारे, प्रभू परमेश्वरा, त्या झाडाच्या फळाप्रमाणे आम्हाला कर की जे आपल्या हंगामामध्ये फळ देणारे आहेत।
प्रभू, फळ न देणारी मरुभूमी आम्हाला करू तू नको, म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते. जर आमचं पाऊल त्या गोष्टीमध्ये चाललंय ज्याच्यामध्ये उपज न देणारी भूमी आहे, प्रभू तुझं शासन, तुझं न्याय आमच्यावर येवो, जेणेकरून तुझ्या मार्गामध्ये आम्ही चालू आणि तुझ्या नावाला गौरव देणारी मंडळी अशी आम्ही या भूतलावर प्रस्थापित होऊ. प्रभू परमेश्वरा, सर्व लोकांवर तुझा धाक बसो. तुझो न्यायी परमेश्वर आहे. तुझ्या विरोधात गोष्टी करताना तुझ्या विरोधात उन्मत्त झालेले प्रत्येक अंतःकरण मेणासारखं वितळलं जावो, मग ते मंडळांमध्ये असो की जगभरामध्ये कुठेही असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात कुठलाही उन्मत्त झालेला जीव व जीभ ही राजासनावर राहणार नाही, असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात मी घोषित करते. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, त्या जीवांविरुद्ध तू स्वतः आहेस. तू त्या प्रत्येकाला खेचून खाली काढ, जेणेकरून अख्ख्या जगाला हे समजेल की परमेश्वर जो स्वर्गामध्ये राजासनारूढ आहे तो या पृथ्वीवर नियंत्रणात आहे आणि कुठलाच अधर्मी जीव या काळामध्ये असो की येणाऱ्या कुठल्याही काळामध्ये तो उंच स्थानी प्रस्थापित होणारच नाही, असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तुझं मूल या नात्याने मी घोषित करते. प्रभू परमेश्वरा, तू आमचा देव आहेस. आमच्या तारणाद्वारे तू आमचा स्वर्गीय पिता म्हणण्याचा अधिकार तू आम्हाला दिलायस. तुझी मुलं होण्याचा अधिकार दिला आहेस. त्या अधिकाराला शोभेल असं आम्ही वर्तन करावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. तुझी गौरवयुक्त मंडळी, निष्कलंक, निर्दोष, दाग विरहित व सुरकुती विरहित मंडळी असं तू आम्हाला घडवावं, म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ही प्रार्थना केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन.